अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील आर.के. फूड्समधील शेतकऱ्यांच्या मालाच्या वजनात आढळलेल्या तफावतीबाबत बाजार समितीच्या वांधा समितीने 42 शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत त्यांना न्याय मिळवून देत संबंधित व्यापाऱ्याकडून तफावतीचा मोबदला मिळवून दिला आहे. 10 मार्च रोजी मंगरुळ येथील आर.के. फूड्स कंपनीत शेतकऱ्यांच्या गव्हाच्या वजनात मोठी तफावत आढळून आल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केली होती. योगेश ट्रेडर्सचे मालक योगेश वाणी यांनी हा गहू खरेदी केला होता. तात्काळ पंचनामा करून वजनमाप निरीक्षकाकडे तक्रार केली होती. पंचनामे केल्यानंतर 10 रोजी तफावत आढळलेल्या 3 शेतकऱ्यांना 11 रोजीच मोबदला देण्यात आला होता. मात्र 42 शेतकऱ्यांनी याबाबत आमच्याही मालाचे वजन कमी दाखवून संबंधित व्यापाऱ्यांनी लूट केल्याची तक्रार केली होती. त्याबाबत निर्णय झालेला नव्हता. या शेतकऱ्यांना पुन्हा 17 रोजी तक्रारदार शेतकऱ्यांना बोलावून वांधा कमिटीचे सदस्य सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, प्राध्यापक सुभाष पाटील, समाधान धनगर, हिरालाल पाटील, प्रकाश वाणी, ऋषभ पारख आणि व्यापारी योगेश वाणी, सचिव डॉक्टर उन्मेष राठोड, प्रशांत नेरकर यांनी प्रत्यक्ष आर.के. फूड्समध्ये जाऊन CCTV फुटेज, खरेदी पावत्या, प्लेट काटा रिपोर्ट, क्रॉस चौकशी म्हणून ट्रॅक्टरचे इतरत्र वजन करून खात्री केली. यात साधारणपणे 2 ते 10 क्विंटलची तफावत आढळून आली. लागलीच योगेश वाणी यांना सूचना देऊन शेतकऱ्यांना तफावत वजनाचा मोबदला देण्यात आला. दरम्यान तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, शेतकऱ्यांच्या समक्ष पारदर्शीपणा दाखवून मोबदला देण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले. तर बाजार समितीने वजनात तफावतबाबत चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. तो अधिकार बाजार समितीला आहे. शेतकऱ्यांचे जबाब घेऊन फसवणूक व आर्थिक घोटाळा झाला असल्यास तशी फिर्याद पोलिसात दिल्यास नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले. तर वजन काट्यात तफावत आढळल्याने तो तातडीने बंद करून आर.के. फूड्सला कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. त्यांचे उत्तर 8 दिवसात आल्यावर दंडात्मक कारवाई करून रीतसर वजन काटा दुरुस्त करण्यात येईल असे वजनमाप निरीक्षक कुमार सिंग राजपूत यांनी अमळनेर 7 न्यूजला सांगितले. शेतकी संघाला आलेल्या खताच्या तब्बल 196 गोण्या टायरच्या दुकानात ठेवलेल्या आढळून आल्याने खतांचा काळा बाजार उघडकीस आला असून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करून शेतकरी संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कृषी विभाग काय कारवाई करतो याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. इफ्को कंपनीच्या 10-26-26 खताच्या गोण्या शेतकी संघाजवळ टायरच्या दुकानात ठेवलेल्या असून या खताची काळ्या बाजारात परस्पर विल्हेवाट लावली जाणार असल्याची नागरिकांची तक्रार होती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जिल्हा कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्याकडे फोटोसह तक्रार केल्यानंतर 17 रोजी रात्रीच त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्या ठिकाणी टायरच्या दुकानात 196 खतांच्या गोण्या आढळून आल्या. त्यावेळी शेतकी संघातर्फे कृषी अधिकाऱ्यांना असे सांगण्यात आले की हे गोदाम देखील शेतकी संघाचे आहे. दरम्यान शेतकी संघाने 2,500 रुपये महिन्याने अमर टायर याला दुकान भाड्याने दिले आहे आणि दुकानात टायर खाली देखील खतांच्या गोण्या होत्या. दुकान भाड्याने दिलेले असल्याने दुकान मालक टायरवाला झाला. त्याच्याकडे देखील दुकानाची किल्ली असल्याने तो रात्री अपरात्री दुकान उघडतो आणि शेतकी संघाचे धुळे रस्त्यावर गोदाम असताना दुसऱ्याच्या दुकानात माल ठेवायचे प्रयोजन काय असाही प्रश्न विचारला जात आहे. म्हणून नागरिकांना भ्रष्टाचाराचा संशय आला होता. याबाबत शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांना विचारले असता ते संघाचे गोदाम आहे, भाड्याने दिले असले तरी तो सांभाळ करतो, कोणताही गैरप्रकार झालेला नाही असे सांगितले. मॅनेजरला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. नोटिसीला उत्तर देताच शेतकी संघावर उचित कारवाई केली जाईल. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ गुरुवारी 19 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून होणार आहे. दुपारी 2 वाजता आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक महानुभाव तसेच विविध सामाजिक धार्मिक संस्थांसह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासाठीची तयारी श्री मंगळग्रह मंदिर परिसरात पूर्णत्वास आली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बुधवारी 18 मार्च रोजी सकाळी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.
त्यात भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभ सोहळ्याच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा करून सर्व विभागांच्या प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला। दरम्यान श्री मंगळग्रह मंदिरात गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 9:15 ते दुपारी 12 या वेळेत श्री भूमिमाता जन्मोत्सवानिमित्त विशेष भूमयागाचे आयोजन करण्यात आले आहे। विविध मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराच्या माध्यमातून पूजाविधी होईल। तर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी 9 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवतरित्या 51 फुटी गुढी उभारण्यात येणार आहे। यावेळी उपस्थित सर्व मान्यवर गुढीचे पूजन करतील। जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार स्मिताताई उदय वाघ यांनी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या 2026 ते 27च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत प्रभावी आणि ठोस मांडणी करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले। यावेळी त्यांनी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे वेळापत्रकातील बदलांमुळे प्रवाशांना होत असलेल्या अडचणींचा मुद्दा ठामपणे मांडला। सुरत ते भुसावळ एक्सप्रेस 19:005 आणि देवलाली ते भुसावळ एक्सप्रेस 11:11:03 या गाड्यांच्या वेळेत झालेल्या बदलांमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। या गाड्यांचे वेळापत्रक तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली। तसेच उधना ते पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची गरज असल्याचेही सांगितले। जळगाव स्थानकावर महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। लोकसभेतील चर्चेनंतर खासदार वाघ यांनी 17 मार्च रोजी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली। जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर आणि धरणगाव परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी व शेतकरी वर्गाला होत असलेल्या अडचणींची त्यांनी सविस्तर मांडणी केली। रेल्वे मंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी तालुक्यातील दहिवट, टाकरखेडा येथील अंगणवाडींना भेटी देत चिमुकल्यांना मिळणारा पोषण आहाराबाबत त्यांनी पाहणी केली। याप्रसंगी मिनल करणवाल यांनी अंगणवाडीतील चिमुकल्यांशी संवाद साधला। तसेच अंगणवाडीत चिमुकल्यांना दिला जाणारा पूरक पोषण आहाराचा देखील आस्वाद घेतला। अमळनेर नगर परिषदेशी केलेल्या करारनाम्याचा भंग करून 4 वर्षांपासून EPFची रक्कम न भरणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी थकबाकीची रक्कम व्याजासह देण्यात यावी अशी मागणी कामगारांनी भविष्य निर्वाह निधी आयुक्त, जिल्हाधिकारी, सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली आहे। सन 2022 पासून पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत एकाच ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली आहे। करारनाम्याप्रमाणे ठेकेदाराने कर्मचाऱ्यांना संरक्षण साहित्य, हँड ग्लोव्ज, मास्क, रेनकोट, गणवेश आदी साहित्य दिलेले नाही। EPF रकमेबाबत काही आक्षेप निघाल्यास त्याची पूर्तता करून देण्याची जबाबदारी ठेकेदारांची राहील आणि तसे न झाल्यास ठेकेदार यांनी भरलेली सुरक्षा ठेव रक्कम बँक गॅरंटी जप्त करण्यात येईल आणि याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। कंत्राटी कामगारांनी पालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर संयुक्त बैठक घेण्यात आली। मात्र ठेकेदाराने वेळ काढू धोरण अवलंबले आहे। पालिकेने त्याला अद्याप नोटीस बजावली नसल्याने अखेर कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सहाय्यक आयुक्त, नगरपालिका शाखा जळगाव, भविष्य निर्वाह निधी सह आयुक्त यांची भेट घेऊन ठेकेदाराने कंत्राटी कामगार नियमन आणि निर्मूलन अधिनियम 1970च्या कलम 21चा तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952चाही भंग झाला आहे। 2022 पासून ते 2026च्या आजपर्यंत ठेकेदाराने 60 कामगारांचा EPF खाते उघडले नाही आणि भविष्य निर्वाह निधी त्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही। वेतन रजिस्टर साध्या वहीवर सह्या घेऊन पेन्सिलीने पगाराचा आकडा टाकला जातो। त्यामुळे ठेकेदारांच्या प्रलंबित देयकातून आणि सुरक्षा ठेवीतून 4 वर्षाचा भविष्य निर्वाह निधी कामगारांच्या खात्यात जमा करण्यात यावा, 4 वर्षाचे व्याज मिळावे आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून फौजदारी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी योगेश चव्हाण, जगदीश संदान, शिवशंकर मोरे, राजेश धाप, गोकुळ मोरे, राहुल नगराळे, राहुल बिराडे, बबलू बिराडे, फिरोज खाटीक, पवन बिराडे, प्रवीण बैसाने, योगेश सैंदाने यांनी केली आहे।
दरम्यान पालिकेने दखल घेतलेली नाही, म्हणून भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी पालिकेला एक पत्र आणि स्मरणपत्र असे 2 पत्र देऊन दखल घेण्याचे निर्देश दिले आहेत. तर नगरसेवक नावेद शेख यांनीही जोपर्यंत कामगारांना PF देण्यात येत नाही तोपर्यंत कोणतेही बिल अथवा अनामत रक्कम देऊ नये असे निर्देश दिले आहेत. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे संरक्षण करून आपल्या भारत मातेला परमवैभवी घेऊन जाण्याचा संकल्प करण्यासाठी सकल हिंदू समाज यांच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन गुरुवारी 19 रोजी शिवाजीनगर पैलाड येथे केले आहे. तरी सर्व हिंदू बंधू भगिनी व मातृशक्तीने मोठ्या संख्येने या संमेलनात सहकुटुंब सहभागी व्हावे अशी विनंती आयोजन समितीतर्फे करण्यात आली आहे. सदर संमेलन रात्री 8 ते 10 या वेळेत होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संत परमपूज्य ह.भ.प. प्रसाद महाराज, संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर, श्री श्री महामंडलेश्वर महंत ईश्वरदासजी महाराज, श्री क्षेत्र नंदगाव, सुरेश बाविस्कर उपस्थित राहणार आहेत.